नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खारीक आणि खोबऱ्याचे अत्यंत पौष्टिक असे लाडू पाहणार आहे. त्याला बनवायला फक्त अर्धा तास लागतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण जास्त सामान आणून ठेवलं असेल तर आपल्याला वजन करायला प्रत्येकाकडे वजन काटा असतोच असे नाही. सो मी काय केलेलं आहे, तुम्हाला वजनी प्रमाण सुद्धा सांगते आहे आणि त्याचबरोबर वाट्यांमध्ये तुम्ही मोजून कसं घ्याल याचं सुद्धा तुम्हाला योग्य प्रमाण सांगते. या प्रमाणात जर तुम्ही लाडू केले ना, एकदम परफेक्ट तुमचे लाडू होतात, अजिबात बिघडत नाही. तर आता काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. हे सगळ्यात अगोदर मी हे ना अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली, काळ्या खारकीची खारीक पावडर आहे, ठीक आहे. त्याचबरोबर मी पाव किलो जवळजवळ पाव किलो काजू आहेत, पाव किलो बदाम आहेत, हे ना 2 गोटे खोबरे आहेत, ठीक आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे जवळजवळ हे पाव किलो खोबरं आहे आणि हा 1 वाटी गूळ आहे. हा पाव किलोपेक्षा थोडासा जास्त आहे. आपल्याला एक मोठा चमचा भरून खसखस घ्यायची आहे, 2 चमचे भरून हळीव घ्यायची आहे आणि हे गोडांबे म्हणतात ह्याला. हे अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. हा लाडवामध्ये नक्की वापरा, ठीक आहे. आणि हे आपले 2 चमचे भरून मी डिंक घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं अर्ध जायफळ मी किसून घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि हे 1 चमचा भरून मी मेथ्या घेतलेल्या आहेत. आता मेथ्या आहेत ना, मुलं जास्त खात नाही म्हणून मी ह्या कमी प्रमाणात घेतलेल्या आहेत, नाहीतर मेथ्या आपण इथं कमी प्रमाणाचं वाढवू शकतो, ठीक आहे. आता तूप आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आता तुम्हाला सांगायचं झालं तर हे अर्धा किलो आहे, हे पाव किलो हां. पण हे ह्या वाटीने जर तुम्ही मोजलं तर ह्या वाटीनं बरोबर हे 2 वाटी खोबरं आहे, ठीक आहे. किसलेलं, बारीक किसलेलं आहे, किसून वाटलेलं आहे. तसाच 1 वाटी गूळ आहे. प्रमाण अगदी सोपं आहे, तुम्ही नीट लक्ष दिलं तर अगदीही अजिबात तुमचं चुकणार. आता काय करायचं, एक जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यात मी 1 चमचा तूप टाकले फक्त. आणि ही जी आपली खारीक पावडर आहे ना, ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही खारीक पावडर भाजण्याचं कारण असं की आपले लाडू जास्त दिवस टिकावे, ते खवूट लागू नये म्हणून. आता तूपसुद्धा मी इथं फक्त 1 चमचा घेतलेला आहे. अजून 1 चमचा आपण वाटल्यास टाकू शकतो. आणि गॅस बारीक करूनच भाजायचे, नाही तर ती लगेच करपते. बरं 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त आपल्याला खारीक पावडर ही भाजून घ्यायची नाही आहे, लगेच ती भाजते आणि करपते सुद्धा लगेच. सो आता काय करायचं, तूप मिश्रण मिक्स केले मी त्याच्यामध्ये, गॅस बंद केला आणि त्याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात. एकसुद्धा त्याची गुठळी ठेवायची नाही. आता सगळ्या गुठळ्या फोडल्यानंतर मग मी ते सगळं मिश्रण काढून घेते आणि थंड करायला आपण बाजूला ठेवून देऊया. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा तूप टाकून घेतले आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट भाजून घ्यायचेत. त्यात मी सगळ्यात आधी काजू टाकलेत. काजू आपल्याला असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये काढून घ्यायचेत. जास्त भाजू नका, नाही तर ते कडवट लागतात ड्रायफ्रूट. आणि जर नाहीच भाजले, आपण न भाजतासुद्धा घेऊ शकतो, पण मग ते नंतर जर लाडू थोडे दिवसांनी खवूट लागण्याची शक्यता असते, म्हणून हे थोड्या तुपांवर भाजून घ्यायचे. आता बदामसुद्धा भाजतोय ना, जास्त भाजू नका, त्याला गॅस मोठा करून भाजलं तरी चालेल, जास्त वेळ काय करू नका. आतून नाही तर ते भाजलेले कळत नाही आणि करपतात ते आतून, ठीक आहे. तो 1 मिनटापेक्षा जास्त वेळ काय बदामांनासुद्धा भाजून घेऊ नका. आता त्याच्यात मला ना थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी त्याच्यात तूप टाकते, कारण आपल्याला आता डिंक तळून घ्यायचे. पहा, पहिले 2 चमचे टाकले होते खारकेला, नंतर 1 चमचा टाकला काजू बदामला आणि आत्ता 2 चमचे टाकले डिंक तळायला. आता डिंकसुद्धा तळताना बारीक गॅसवर तळायचा आहे, नाही तर तो आतून कच्चा राहतो आणि बाहेरून लगेच फुलतो किंवा त्याचा कलर लगेच असा गुलाबीसर होऊन जातो. म्हणून त्याला बारीक गॅसवर भाजून घ्या. मी 2 पोर्शनमध्ये त्याला भाजून घेतलेलं आहे. वेळ अजिबात लागत नाही त्याला. पहा, असा एकदम छान कुरकुरीत झालेला पाहिजे. पहा, हाताने सुद्धा तो चुरला ना, तो चुरला गेला पाहिजे इतपत तुम्ही त्याला भाजून घ्यायचे. आता मी याच्यातलं थोडंसं, याच्यात आता हे गोड आंबे टाकायचे. हा वेगळा प्रकार आहे, पण खूप छान आहे. ड्रायफ्रूटवाल्या दादांनी यांना दिला होता, तर मी ह्यावेळेस पहिल्यांदाच ट्राय केला आहे, पण त्याने खरंच चवीमध्ये लाडवांच्या खूप फरक पडला आहे आणि नक्की तुम्ही तुमच्या लाडूमध्ये हे वापरा. आता मी आपली 1 चमचा जी मेथी आहे ना, तीसुद्धा तळून घेते आहे. तिला खूप कमी वेळात तळून घ्या, नाही तर गॅस बारीक करून तळा, नाही तर लगेच लाल होऊन जाते. मी आता त्याच्यातलं थोडंसं तूप कमी केलं आणि त्याच्यात ही हळीव टाकून घेतली. आता हळीवला 2 मिनटापेक्षा जास्त भाजू नका. 1 मिनिट झाल्यानंतर लगेच त्याच्यातच मी खसखस टाकून घेतलेली आहे आणि दोघांना
दोघांना बारीक गॅसवर छान भाजून घेतले. मी आता हे सगळं डायरेक्ट मेथ्या खसखसे मिक्सरच्या भांड्यातच डायरेक्ट काढून घेतले. त्याला आता थंड करायला ठेवून द्या. त्याच कढईमध्ये मी खोबरं टाकले. आता खोबरंसुद्धा तूप वगैरे काय टाकलेलं नाही आहे. त्याला मंद गॅसवर असं गुलाबीसर होऊ द्या. डार्क कलर त्याचा अजिबात होऊन देऊ नका. असं कुरकुरीत खोबरं झालं पाहिजे. पहा आता सगळं आपलं भाजून झालेलं आहे. खारीकसुद्धा इथं मस्त झालेली आहे थंड. सगळे पदार्थ भाजून थंड करून घ्या आणि मगच तुम्ही त्यांना बारीक करायचे. या खारकेमध्ये मी जायफळ पावडर टाकून घेते. इथं तुम्ही आहे ना लवंग पावडर 2 टाकू शकता किंवा वेलचीसुद्धा टाकू शकता. मला वेलची आवडत नाही म्हणून नाही टाकली. आता सगळ्यात अगोदर मी खसखस आणि हे वाटून घेतलेलं आहे. ते खूप छोटं आहे म्हणून त्याच्यातच मी डिंक टाकून मिक्सरला वाटून घेते. कारण त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि मग ते मिक्सरला बारीक व्हायलासुद्धा थोडा वेळ लागेल म्हणूनसाठी. पहा दोन्ही एकत्र कुटल्यामुळं दळल्यामुळं लगेच ते बारीक झाले. आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे. सगळं असं ओबडधोबड करायचं आहे. आता खोबरं काही मी वाटणार नाही आहे कारण खोबरं ऑलरेडी मिक्सरला बारीक करूनच मी भाजलेलं होतं. आता त्याच्यात काजू बदाम अगोदर मी बदाम मिक्सरला बारीक करून घेते. पहा शेंगदाण्याच्या कुटापेक्षा थोडं बारीक वाटून घ्यायचं आहे. ते सुद्धा मी सगळं एकाच ह्याच्यात टाकून देते. आता काजू आणि ते गोड आंबे जे आहे ना ते मी एकत्र वाटून घेणार आहे. आता आपलं वाटण्याचं सगळं काम झालेलं आहे. मी याच्यातच टाकून घेते कारण त्याच्यात खूप सारं तूप होतं. वाया पण तूप जायला नको म्हणूनसाठी. आता हे मिश्रण आहे ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थंड तर झालेलेच आहे. आता मग तुम्हाला अंदाज येईन की आपल्याला किती तूप वगैरे टाकायचं आहे. पण तुपाचं प्रमाण मी कमी का घेतले ना याचं कारण तुम्हाला सांगते. आता जर तुम्ही तळताना तूप खूप जास्त घेतलं असतं ना तर हे मिक्स करताना तुम्हाला प्रॉब्लेम आला असता किंवा वाटताना सुद्धा प्रॉब्लेम आला असता. नंतर आपण त्याच्यात जास्तीचं तूप घालू शकतो म्हणून तळताना थोडं कमी प्रमाणात तूप घ्यायचे. आता हे छान मिश्रण मिक्स झाले. आता लास्ट स्टेप करायची. त्याच्यामध्ये पहा मी जवळजवळ इथं 5-6 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात हा जवळजवळ 1 वाटी भरून मोठी वाटी आहे म्हणजे तेच प्रमाण आहे योग्य ते जे बाकीच्या वाट्यान भरून घेतले ना तीच वाटी आहे. तेवढं फुल भरून मी इथं गूळ घेतलेला आहे. आता इथं गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे 1 तारी 2 तारी. फक्त आपल्याला गूळ इथं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला वितळवून घ्यायचं आहे. जास्त वेळ जर तुम्ही गूळ याच्यात ठेवला ना तर तुमचे पाकाची लाडवाची चिक्की होईल किंवा लाडू खूप कडक होऊन जातील. ठीक आहे. आता ते कसं ओळखायचं तर बाजूनी आहे ना असे आपल्याला याला गुळाला बबल्स यायला लागतात. पाहू शकता तुम्ही असे पांढरे बबल्स यायला लागलेत. 2 ते 3 मिनटात आपलं हे प्रोसिजर होऊन जाते. मध्ये सुद्धा तुम्हाला बबल दिसतील की त्याच्यानंतर तुम्ही लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे. पाहू शकता. याच्या जास्त पुढं जाऊ नका नाहीतर तुमचे लाडू एकदम कडक होऊन जातील. ठीक आहे. लगेच गॅस ऑफ करा आणि हे सगळं मिश्रण लाडू आपण हे जे बॅटर बनवले त्याच्यामध्ये टाकून द्या. आता हे गरम आहे त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचे कारण गूळ आणि तूप दोन्ही खूप गरम आहे. हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित गरम करून मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर थोडं 1-2-3 मिनटं असं मिक्स केल्यानंतर सरळ हाताने त्याच्या गुठळ्या मोडायला घ्यायच्यात. संपूर्ण गुठळ्या मोडून टाकायच्यात मगच तुमचे लाडू बनतील. या स्टेजला जर तुमचे लाडू वळत नसतील तर तुम्ही याच्यामध्ये तूप गरम करून अजून घालू शकता किंवा गोडाचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता आणि मग तुम्ही लाडू वळायला घ्यायचेत. पण मी जे प्रमाण वापरले त्याच्यात मला अजिबात दुसरं काही वापरायला लागलं नाही आणि माझे लाडू एकदम पाहू शकता तुम्ही सगळं मिक्स झाल्यानंतर एकदम छान लाडू बनायला लागले. मी आता लाडू वळताना हे लाडू आहे ना खूप असे दाबून बनवायचे नाही आहे. अगदी हलक्या हाताने लाडू बनवायचे आहेत. नंतर गूळ आणि तूप बरोबर आळून तुमचे लाडू अजिबात फुटणार नाही आहे. आता अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते. पहा साईज तुम्ही तुमची ठरवायची. आता पहा ह्याच्यात माझे 40 ते 42 लाडू बनवून झालेले आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही विकूसुद्धा शकता हे लाडू. तुमचं मेहनताना काढायचा हिशेब आणि मग तुम्ही हे लाडू बनवून विकू शकता. आता इतके सुंदर लाडू लागतात ना हे चवीला. मुलंसुद्धा खातात कारण मेथ्यासुद्धा मी इथं बऱ्याच कमी घातलेल्या आहेत. जर तुम्हाला स्वतःसाठी बनवायचे असेल ना त्याच्यात मेथ्यांचं आणि हळदीचं प्रमाण थोडं अजून वाढवू शकता. एकदम छान गोल गरगरीत आपले लाडू बनवून रेडी झालेले आहेत. चवीला पण छान
आणि विशेष म्हणजे हे लाडू तुम्ही 2 महिने आरामात टिकतील. एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा नक्की द्या. बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.